शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या या बातमीपत्रात आपण बघणार आहोत। बातमीपत्रात आपण सुरुवात करूया। 15 राज्यांकडून इथेनॉलचे 18% अधिक मिश्रण। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 18.68% मिश्रणाचे प्रमाण। इथेनॉल निर्मितीसाठी पुरेसे धान्य उपलब्ध व्हावे। सिव्हिलच्या आडून पीक कर्ज नाकारू नये। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रश्नाला उत्तर। संसदेत ओमराजे निंबाळकर यांनी हा महत्त्वाचा प्रश्न काल मांडला होता, त्यावर मंत्र्यांनी उत्तर दिले। विदर्भात उन्हाचा चटका वाढणार। अकोला येथे उच्चांकी 40.2 अंश सेल्सिअसची नोंद। एप्रिल महिन्या अगोदरच सूर्य तळपू लागल्याने कमाल तापमान पुन्हा 40 पार गेले आहे। आता एप्रिलमध्ये यापेक्षा जास्त जाईल अशी शक्यता। राज्य सरकारने थकीवला 191 कोटींचा विमा हिस्सा। खरीपातील परतावा अद्याप नाहीत। शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले होते। खानदेशातून आखातात केळी निर्यातीत झाली मोठी वाढ। बॉक्समध्ये पॅकिंग करून दररोज 14 ते 16 कंटेनर निर्यात होते। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला नफा यावर्षी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। कृषी सुधारणांबाबतची राज्यपालांनी घेतली माहिती। राज्यातील कृषी धोरण व संशोधन तसेच पणन सुधारणांबाबत राज्यपाल राधाकृष्णन यांनी महत्त्वाची माहिती घेऊन त्याविषयी मार्गदर्शन केले। दुधी भोपळा 335 ते 2000 रुपये। राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये सोमवारी दुधी भोपळ्याला किमान 335 ते कमाल 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। थकीत FRPसाठी धडक मोर्चा काढण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेट्टींचा इशारा। न्यायालयाच्या निकालाची प्रत साखर आयुक्तांना दिली। त्या निकालाच्या प्रतमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघाची स्थापना। हिंगोलीच्या KVKचे डॉक्टर PP शेळके अध्यक्षपदी। कामगार संघटना कायदा 1926 अंतर्गत ही बैठक झाली होती। शाश्वत शेतीमध्ये AIच्या वापरातून संशोधनाला चालना मिळणार। डॉक्टर गडाख यांचे प्रतिपादन। भारतीय मानक ब्युरो आणि राजाराम बापू पाटील तंत्रज्ञान संस्थेत याविषयी सामंजस्य करार झाला। कांद्याचे बाजारभाव आळेफाटा येथे स्थिर। आळेफाटा जुन्नर तालुक्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या उपबाजारात कांद्याच्या 13,904 गोण्यांची आवक झाली होती। यावेळी कांद्याचे बाजारभाव सध्या तरी स्थिर दिसत आहेत। धानाला 20,000 रुपये अनुदान। सौर कृषी पंपासाठी 10 HP पर्यंत मान्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली। ॲग्री हॅकेथॉनद्वारे नाविन्यपूर्ण क्रांती घडेल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। स्पर्धेच्या नियोजनाबाबत मुंबईत मोठी बैठक पार पडली। राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात अनेक बदल घडवणार। पिंजरा मत्स्य संवर्धनाद्वारे मत्स्य शेतीसाठी मोठा वाव। विजय शिखरे यांचे प्रतिपादन। मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे कार्यशाळेस प्रारंभ झाला। यावेळी त्यांनी विजय शिखरे यांनी माहिती दिली। शुल्क भरूनही महसुली कागदपत्रांसाठी हेलपाटे। आंदोलन करण्याचा किसान सभेचा इशारा। शुल्क भरून सुद्धा शेतकऱ्यांना अनेक हेलपाटे मारावे लागत आहेत। त्यामुळे अनेक योजनांना त्यांना मुकावे लागत आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षात। कर्जे थकीत। खानदेशात बँकाचा मोठा निधी अडकला। शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार अशी विधानसभेपूर्वी महायुतीने घोषणा केली होती, मात्र अजून त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे। वनामगृहीतील रिक्त पदभरती 3 महिन्यात करणार। राज्यमंत्री जयस्वाल यांची माहिती। विधान परिषदेत आमदार सतीश चव्हाण यांनी यावेळी लक्षवेधी मांडली होती, त्याला त्यांनी उत्तर दिले। सिंचन प्रकल्पावरून मुख्य सचिवांना उच्च न्यायालयाचा अल्टिमेटम। विदर्भातील सिंचन प्रकल्पाचा अनुशेष काय आहे यावर वारंवार आदेश देऊनही त्यावर कारवाई नाही। उच्च न्यायालयात गेल्यावर उच्च न्यायालयाने त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा शेतीविषयी झटपट बातम्या।
अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद. जय जवान जय किसान. जय हिंद जय महाराष्ट्र.